एका अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी जंगलात पिहू नावाचा एक चिमुकला मोर राहायचा. पिहू खूप गोंडस होता, पण त्याचे पंख अजून खूपच छोटे होते. त्याला वाटायचे की आपले पंख कधी मोठे होतील आणि आपण कधी सुंदर दिसू. जेव्हा जंगलात पाऊस पडायचा तेव्हा मोठे मोर आपला पिसारा फुलवून नाचायचे. पिहू लांबूनच त्यांना पाहायचा. मला सुद्धा असाच डौलदार नाच करायचा आहे, असे तो मनाशीच म्हणायचा. गज्जू नावाचा एक मोठा मोर त्याचा आवडता नर्तक होता. एक दिवस तलावाकाठी फिरताना पिहूला गवतात एक चमकणारे सोनेरी पिसं सापडले. ते पिसं साध्या पिसांसारखे नव्हते, त्यातून एक वेगळाच प्रकाश बाहेर पडत होता. पिहूला वाटले की हे नक्कीच काहीतरी जादुई आहे. अचानक त्या पिसातून एक छोटी जादूची परी प्रकट झाली. तिचे नाव होते चमकी. तिने पिहूला पाहिले आणि म्हणाली, पिहू, हे जादुई पिसं तुला मदत करेल, पण लक्षात ठेव, खरी जादू तेव्हाच चालेल जेव्हा तू स्वतः मनापासून प्रयत्न करशील. पिहूने सराव करायला सुरुवात केली. तो आपले छोटे पंख हलवण्याचा प्रयत्न करायचा, पण कधीकधी त्याचा तोल जायचा आणि तो धपकन खाली पडायचा. पण परीचे शब्द लक्षात ठेवून तो पुन्हा जिद्दीने उभा राहायचा. जंगलातील चिनू नावाचा ससा त्याला सराव करताना पाहायचा. चिनू त्याला म्हणाला, पिहू, तुझे पंख तर खूप छोटे आहेत, तू कसा काय नाचणार? पण पिहू डगमगला नाही. त्याने ठरवले होते की तो एक दिवस नक्कीच उत्तम नाच करेल. दिवसेंदिवस पिहूचा सराव वाढत गेला. एक दिवस अचानक त्याला जाणवले की त्याचे छोटे पंख आता मोठे आणि अधिक चमकदार झाले आहेत. त्याने जवळ ठेवलेले ते जादुई सोनेरी पिसं अधिकच वेगाने चमकू लागले होते. ढग दाटून आले आणि पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला. पिहूने आनंदाने आपला पिसारा फुलवला. आश्चर्य म्हणजे तो आता गज्जू मोरासारखाच सुंदर नाचू लागला होता. त्याच्या पावलांमध्ये एक वेगळीच लय होती. गज्जू मोर आणि इतर मोठ्या मोरांनी जेव्हा पिहूचा नाच पाहिला तेव्हा ते थक्क झाले. गज्जू जवळ आला आणि म्हणाला, पिहू, तू तर आमच्यापेक्षाही सुंदर नाचतोयस. तुझे कष्ट फळाला आले आहेत. चमकी परी पुन्हा आली आणि हसून म्हणाली, पाहिलेस पिहू, जादुई पिसं हे केवळ एक निमित्त होते. खरी जादू तुझ्या अथक प्रयत्नात आणि जिद्दीत होती. पिहू आता जंगलातील सर्वात लोकप्रिय नर्तक बनला होता.